नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। कसे आहात रे मोठे? ठीकठाक चालू आहे सगळं व्यवस्थित? क्लास केला का? आज मॉर्निंगला तुम्हाला मी एक वोकॅबचा क्लास दिलेला आहे, बरोबर आहे? 8 वाजता घेतलाय का? तो वॉच केलाय का? व्हिडिओवर नसेल वॉच केला तर लिंकवर जायचं, आपल्या यूट्यूब चॅनलवर जायचं, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। क्लिअर आहे? आणि आज जो वर्ड पाहू आपण, तो वर्ड कोणता पाहायचा आपल्याला, तर एक लक्षात घ्या, आजचा वर्ड जो आहे तो व्हॉल्युबल। व्हॉल्युबल काय वर्ड आहे आजचा? व्हॉल्युबल। काय वर्ड आहे हे? व्हॉल्युबल। मग आता व्हॉल्युबल या व्हॉल्युबल वर्डचे आपल्याला काय पाहायचे? याचे सिनोनिम्स पाहायचे, राईट? याचे आपल्याला काय पाहायचे? सिनोनिम्स पाहायचे। आणि याच्याच आपण सिनोनिम्स पाहिल्यानंतर काय पाहू रे बाबा? पुन्हा याचे आपण अँटोनिम्स पाहू। काय पाहू? अँटोनिम्स पाहू। क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? नाही ना? चला, काय म्हटलं मी पहिले? व्हॉल्युबल वर्ड आहे आपल्याकडे। व्हॉल्युबलचे आपल्याला सिनोनिम्स पाहायचे, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचे? अँटोनिम्स पाहायचे। तर दोन्ही पाहायच्या अगोदर, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पाहायच्या अगोदर आपल्याला याचा काय सांगा, काय पाहायचं रे बाबा मला? हा जो व्हॉल्युबल वर्ड आहे याचा मला काय सांगा तुम्ही? मला सांगा पार्ट ऑफ स्पीच। पार्ट ऑफ स्पीच काय आहे ते सांगा। काय आहे पार्ट ऑफ स्पीच व्हॉल्युबलचा? व्हॉल्युबलचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे ते? अगोदर तर मला एक सांगा की मराठीमध्ये व्हॉल्युबल म्हणजे काय होते? व्हॉल्युबल मराठीमध्ये काय होते? काय असते व्हॉल्युबल? हा यस काय? हा बोलका, यस काय? व्हॉल्युबल म्हणजे है ना, व्हॉल्युबल व्हॉल्यूम वरून लक्षात ठेवायचं। व्हॉल्यूम वरून आपण काय करू? ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, राईट? तर व्हॉल्युबल म्हणजे काय होते? बोलका। व्हॉल्युबल म्हणजे काय होते? बोलका, राईट? आणखी बोलक्यालाच आपण काय म्हणतो? बडबड करणारा किंवा बडबड करणे किंवा वाचाळ, है ना? काय म्हणतो? वाचाळ। लक्षात आलं असेल आता की व्हॉल्युबल हा जो वर्ड आहे त्याला आपण काय म्हणतो? बोलका किंवा वाचाळ। बोलका किंवा वाचाळ म्हणतो। मग आता मला एक सांगा, हे तर ठीक आहे, याच्यावरून आता तुम्हाला हे सांगता येईल का याचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? तर लक्षात घ्या, पार्ट ऑफ स्पीच हा आहे ऍडजेक्टिव्ह। काय आहे? ऍडजेक्टिव्ह पार्ट ऑफ स्पीच असतो। व्हॉल्युबलचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तो कुठला आहे रे? तर तो व्हॉल्युबलचा पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह असते। ऍडजेक्टिव्ह काय असते? तर ऍडजेक्टिव्ह हे नाउन किंवा प्रोनाउन किंवा वाक्यामध्ये जो काही सब्जेक्ट असतो त्याच्याबद्दल काय करत असतो? तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो। त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो, नाउन किंवा प्रोनाउन। आणि नाउन आणि प्रोनाउनच काय असते? वाक्याचे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असतात, है ना? तर त्यांच्याविषयी काय करतात? ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो, राईट? मग व्हॉल्युबल, आता व्हॉल्युबलचं मला काय करायचंय? सिनोनिम्स पाहायचे। व्हॉल्युबलचा मराठी मीनिंग बोलका, वाचाळ। नंतर पार्ट ऑफ स्पीच पाहिले आपण, काय ऍडजेक्टिव्ह आहे। मग आता व्हॉल्युबलचा सिनोनिम्स जर मी पाहतो म्हटलं तर काय आहे? सिनोनिम्स काय होईल? यस, पहिला सिनोनिम्स काय होईल? मोस्ट आपण ऐकलेला आहे तो। मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करत असतो? तो ऐकत असतो, बोलत असतो। ही इज द मोस्ट टॉकेटिव्ह पर्सन, बोलतो ना आपण, ही इज द मोस्ट टॉकेटिव्ह पर्सन। तो खूपच बोलका मनुष्य आहे, तो खूपच बोलका मनुष्य आहे। बोलत असतो ना असं आपण बोलत असतो, बऱ्याचदा बोलतो। मग इथे काय येते बाबा? पहिलाच वर्ड काय मिळाला आपल्याला व्हॉल्युबलला? टॉकेटिव्ह। क्लिअर? पहिलाच वर्ड काय मिळाला रे? काय मिळाला आपल्याला? टॉकेटिव्ह, बोलका, है ना? एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ही इज द मोस्ट टॉकेटिव्ह गर्ल, है ना, इन द क्लास। ही इज द, अरे गर्ल म्हटल्यानंतर ही येईल का? है ना? गर्लला काय आपण शी यूज करतो ना, शी इज द मोस्ट टॉकेटिव्ह गर्ल इन द क्लास, राईट? है ना? नेक्स्ट आणखी काय म्हणतो आपण त्याला? टॉकेटिव्हला आणखी काय बोलू शकतो आपण? चॅटी, चॅटी, है ना? केशवर पण नाही, जे आपण केशव पण करत असतो ना, किंवा केस वगैरे देतो, केस काढून घेतो ते टक्कल करतो, ते नाही।
चॅटिंग करत असताना तुम्ही मोबाईल वरती, राईट, इंस्टाग्राम, फेसबुक, नंतर व्हॉट्सअप, नंतर आपलं ते आहे ना एक शेअर चॅट है ना, याच्यावरती आपण काय करत असतो, एकमेकांशी लपून छपून काय करत असतो, संवाद साधत असतो, राईट. तर ती चॅटी म्हणजे सुद्धा काय होते, बोलका. चॅटी म्हणजे काय होते, बोलका. आणखी काय म्हणू शकतो आपण त्याला, एक वर्ड आहे म्हणजे बऱ्याचदा आपण तो यूज करत असतो, लोकेशियस. यस, लोकेशियस. लोकेशियस म्हणतो आपण त्याला, है ना. टॉकेटिव्हला लोकेशियस, है ना. व्हॉल्युबल आणि लोकेशियस, क्लिअर आहे, समजून राहिलं का काय आहे व्हॉल्युबल म्हणजे मराठीमध्ये काय होते, बोलका होते, राईट. त्याचा नंतर आपण काय पाहिलेलं आहे, पार्ट ऑफ स्पीच पाहिलेलं आहे. पार्ट ऑफ स्पीच काय आहे, त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे, है ना. पार्ट ऑफ स्पीच काय आहे, तो ऍडजेक्टिव्ह आहे. व्हॉल्युबल म्हणजे बोलका किंवा वाचा. सिनॉनिम्स पाहतो आपण, सिनॉनिम्स मध्ये पहिला शब्द भेटला आपल्याला टॉकेटिव्ह, बोलका. नंतर सेकंड वर्ड आहे चॅटी. थर्ड शब्द आहे लोकेशियस. थर्ड शब्द काय आहे, लोकेशियस. फोर्थ वन आहे वर्डी. वर्डी असते ना, वर्डी, ज्याच्याकडे शब्दसाठा भरपूर आहे, शब्दच शब्द आहे ना. बळबळ करणाऱ्या माणसाला शब्दांची कमी नसते, शब्दच शब्द त्याच्याकडे अवेलेबल असतात, है ना. वर्डी, है ना. आणखी काय बोलू शकतो आपण त्याला, आणखी काय बोलू शकतो, कम्युनिकेटिव्ह. यस, कम्युनिकेटिव्ह बोलतो आपण त्याला. एक्स्ट्रोवर्ट बोलतो, है ना. नंतर माउथी बोलतो. येस, कम्युनिकेटिव्ह. एक्स्ट्रोवर्ट, इंट्रोवर्ट, है ना. तर हे त्यातला इंट्रोवर्ट नसतो, हा काय असतो, एक्स्ट्रोवर्ट असतो. नंतर माउथी, बोलका, है ना. समजून राहिलं काय म्हटलं मी, व्हॉल्युबल म्हणजे बोलका, वाचा. सिनॉनिम्स आहे टॉकेटिव्ह, चॅटी, लोकेशियस, माउथी. नंतर वर्डी, कम्युनिकेटिव्ह, एक्स्ट्रोवर्ट मतलब इंट्रोवर्टचा अपोजिट वर्ड असतो. इंट्रोवर्ट म्हणजे जो काय असतो मनातल्या मनातच त्याचं चालू असते, आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय करतो, तो बडबड्या असतो. तो काय असतो, बडबड्या असतो. समजून राहिलं. प्रोलिक्स आहे, नंतर वर्बोज आहे, है ना. काय आहे, प्रोलिक्स, नंतर वर्बोज. आणखी काय, वर्बोज समजून जायचं, वर्बोज. नंतर गॉसिपी, चुगल्या करताना, गॉसिपी. तो भाई लोग हे सगळेच्या सगळे काय आहे रे बाबा, काय आहे हे सगळेच्या सगळे सिनॉनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहे, कोणाचे रे बाबा, तर व्हॉल्युबल या शब्दाचे. मग व्हॉल्युबल जर विचारलं तर लक्षात ठेवायचं, व्हॉल्युबलला बोलका, वाचा. त्याचे सिनॉनिम्स विचारले टॉकेटिव्ह. माहित आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का, नाही. नंतर चॅटी, चॅटवरून लक्षात राहते. नंतर लोकेशियस हा वर्डच आहे, आपण पाठच करत असतो. लोक मी हे घेतलेली आहे नंतर याच्यात फ्रेझल वर्ब मध्ये, लोक, है ना. लोक हा वर्ड घेतलेला आहे, राईट. माउथी तोंडावरून लक्षात राहते, माउथ वरून, राईट. नंतर वर्डी, ज्याच्याकडे भरपूर शब्द आहे, तो बोलायला मागे पुढे पाहणार नाही. कम्युनिकेटिव्ह, एक्स्ट्रोवर्ट, इंट्रोवर्ट लक्षात ठेवायचं. हा एक नवीन शब्द दिसतो आपल्याला, राईट. तर याला तुम्ही लक्षात ठेवा. वर्बोज आणि गॉसिपी मध्ये तर काही प्रॉब्लेम आहे का, नाही ना. गॉसिपी मध्ये काही प्रॉब्लेम आहे नाही. आणखी चला तिकडे आठवतात काय बाबा, आठवतात का रे, आठवत असेल तर सांगा. यस, आठवते काय आहे, गॅरुलस. यस, गॅरुलस आपण असं म्हणू शकतो, गॅरुलस म्हणजे सुद्धा काय होते, टॉकेटिव्ह होत असते. गॅरुलस म्हणजे सुद्धा काय होते, टॉकेटिव्ह होत असते. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना, काही कोणाला अडचण, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, अडचण असेल तर पटापट बोला. चला काय पाहून राहिलो आपण, व्होकॅब एक्सप्रेस आहे, क्लास 10 आहे आपला. मी कालच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की म्हणजे आजपासून तुम्हाला काय होईल, रेग्युलर बेसिसवर मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, 3 दिवस काय होईल तुम्हाला
3 दिवस इंग्लिशचे लेक्चर मिळतील ओकॅबवरचे आणि 3 दिवस मराठीचे लेक्चर मिळतील ओकॅबवरचे. समजत आहे? 3 दिवस इंग्लिशवरचे लेक्चर मिळतील ओकॅबवरचे, 3 दिवस मराठीवरचे ओकॅबवरचे लेक्चर मिळतील. क्लिअर आहे? टेस्ट आता पाहू. टेस्ट मधात मग मी एक दिवस समजा आता काय करेल, मधामध्ये थोडासा मराठी घेऊन येईल. राईट है ना? 3-3 दिवसाचे आपण हे करू, म्हणजे जेणेकरून काय होते मग. आणि जो राहिला संडे राहतं, जो संडे आहे तुमचा रविवार आहे, तर त्या संडेला काय करतो आपण, जो काही आपला काय म्हणतो आपण त्याला, फाउंडेशन बॅच मधला जो काही टॉपिक आहे राहिलेला, फाउंडेशन बॅच मधला जो काही राहिलेला टॉपिक आहे तो 2 तास 3 तास अशी एक मॅरेथॉन घेऊन काय करत जाऊ, कव्हर अप करण्याचा प्रयत्न करत जाऊ आणि टॉपिक आपण काय करू, लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू. तुमचं एवढंच काम राहील की या व्हिडिओला काय करायचं असते, तुम्हाला लाईक करायचं असते, शेअर करायचं असते आणि वॉच करायचं असते. वॉच कराल तर फायदा आहे बाबा. हे असे एवढे वर्ड कोणी शिकवत नाही आणि आता तर नाही शिकवत या बोर्डवर. सरळ काय करत असतात, ते पीडीएफ बनवून आणतात आणि ते तुमच्या पुढे घोकमपट्टी सारखं वाचून दाखवतात. असं एक वर्ड असा एक्सप्लेन करत नाही. ठीक आहे, चला पुन्हा एकदा क्लिअर करतो. व्हॉल्युबल बोलका वाचा. सिनॉनिम्स आहे, ऍडजेक्टिव्ह पार्ट ऑफ स्पीच आहे. सिनॉनिम्स विचारलं टॉकेटिव्ह, चॅटी, लोकेशियस, माउदी, वर्डी, कम्युनिकेटिव्ह, एक्स्ट्रोवर्ट, प्रोलिक्स, वर्बोस, गॉसिपी आणि गॅरुलस. इज अ क्लिअर? चल नेक्स्ट काय आपल्याकडे अँटोनिम्स आहे. नेक्स्ट काय आहे, अँटोनिम्स आहेत आणि अँटोनिम्स आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. मग चला मला सांगा, टॉकेटिव्ह बोलका व्यक्ती जो असतो त्याच्या अपोजिट वर्ड काय असतो, अँटोनिम्स म्हणजे अपोजिट काय असते, जो कॉन्झर्वेटिव्ह असतो, जो काय असतो कॉन्झर्वेटिव्ह असतो, ज्याला आपण काय म्हणतो रे बाबा, रिझर्व्ह म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रिझर्व्ह. राईट, काय म्हणतो आपण, रिझर्व्ह. कॉन्झर्वेटिव्ह म्हणू शकतो त्याला, रिझर्व्ह म्हणतो. राईट, आणखी काय म्हणतो त्याला, रेटिसेंट. यस, रेटिसेंट. क्लिअर होतं, समजून राहिलं? आणखी टॅसिटर्न, नाही, इंट्रोवर्ट, आणखी टॅसिटर्न. क्लिअर आहे, समजून राहिलं? यस. हा काय म्हटलं, टाईट लिप. यस, काय टाईट लिप, TIGHTLIPPD, टाईट लिप. आणखी काय असतं रे बाबा, अनकम्युनिकेटिव्ह. कम्युनिकेटिव्हच्या अपोजिट अनकम्युनिकेटिव्ह. यस, अनकम्युनिकेटिव्ह. आणखी आढळतात तर का, यस, तिकडे काय आढळते, हा एक्झॅक्टली काय, लॅकॉनिक. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा, हे सगळेच्या सगळे अँटोनिम्स आहेत. मग आता सर कोणती लक्षात राहत नाही, कॉन्झर्वेटिव्ह पण म्हणू शकतो आपण त्यांना. मी अगोदरच पहिला शब्द हे केलेला आहे की जो टॉकेटिव्ह असेल तो काय असते, एक कॉन्झर्वेटिव्ह विचारांचा असतो, संकुचित विचारांचा असतो. राईट, त्याला तुम्हाला रिझर्व्ह आणि कॉन्झर्वेटिव्ह जवळपास सारखेच होतात. तर मग रिझर्व्ह लक्षात राहील. राईट, रिझर्व्ह नंतर इंट्रोवर्ट. आता पाहू आपण कोणकोणते तुम्हाला नवीन वाटतात ते. इंट्रोवर्ट जुनाच आहे, नंतर टॅसिटिव्ह नवीन आहे. टाईट लिप हा नवीन जरी वाटत असेल तरी पण टाईट लिप म्हटलं तर लिप घट्ट असतात, जो उघडत नाही काही झालं तरी. राईट, नंतर अनकम्युनिकेटिव्ह हा सुद्धा ओळखीचा आहे, है ना. म्हणजे अनोळखी तुमचा कोणता, हा रेटिसेंट तो लक्षात ठेवता येतं. रेटिसेंट, टॅसिटर्न, लॅकॉनिक, 3 शब्द आहेत. 3 शब्द असे की ते तुम्हाला काय करावं लागतील, लक्षात ठेवावे लागतील. काही ना काही त्याचे ट्रिक करा, काय करा, कसं लक्षात ठेवता ते तुम्ही पहा. राईट, आणि याच्यामध्ये कठीण तर काही नाहीच आहे लक्षात ठेवण्यासारखं. सरळ तर लर्न करून टाकायचे, है ना. रिझर्व्ह, रेटिसेंट, इंट्रोवर्ट तर काही गरज नाही, टाईट लिप गरज नाही, अनकम्युनिकेटिव्ह काय, फक्त 3 शब्द लक्षात ठेवायचे. रेटिसेंट, टॅसिटर्न आणि लॅकॉनिक. रेटिसेंट, टॅसिटर्न अँड
लॅकॉनिक, असे 3 शब्द तुम्हाला काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. टाईट लिप, रिझर्व, रेटिसंट, अनकम्युनिकेटिव्ह, ह्याच्यात ते इंट्रोवर्ट, ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काही आहे का, काही आहे का, नाही. तर लक्षात घ्या हे सगळेचे सगळे काय आहेत रे भाऊ, हे सगळेचे सगळे व्हॉल्युबल या वर्डचे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स आहेत, जे कुठे विचारल्या जातात रे, तर जे तुमच्या कोणत्याही प्रकारची एक्झाम असो, है ना, ते कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा असो, ऑल ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ज्याला इंग्लिश सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये व्होकॅबचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये या गोष्टी विचारलेल्या असतात. व्होकॅब आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, टीसीएस आणि आयबीपीएस जो पॅटर्न आहे त्या टीसीएस आणि आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये जास्तीत जास्त जर फोकस कोणत्या गोष्टीवर केला असेल तर व्होकॅब या चॅप्टर वरती किंवा या गोष्टीवरती त्यांनी काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे. जेवढे जास्त तुमचे व्होकॅब असतील, मग व्होकॅब मध्ये काय वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे ते व्होकॅबचाच पार्ट आहे भाऊ, तो काय आहे, व्होकॅबचाच काय आहे, पार्ट आहे. ते सगळंच्या सगळं घेऊ आपण वन बाय वन. हे एकदा जर ही सिरीज संपली तुमची, जे काही मी आता रॅन्डमली वर्ड घेत आहोत, रॅन्डमली वर्ड घेतल्यानंतर मी काय करेल, तुम्हाला ए टू झेड वर्ड करून घेईन. मग ए टू झेड झाल्यानंतर तुमची नंतर काय राहील, वन वर्ड सबस्टिट्यूशन फ्री यस है ना, सगळं काय राहील तुम्हाला फ्री राहील, सगळं युट्यूबवर आहे, अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही फक्त आता शिका, तुम्ही घ्या ते पहा व्हिडिओ, राईट. कुठेही 1 रुपयाही मोजायची गरज नाही, कारण बेसिक पासून उचललेले आहे. तर तुमच्या जेवढ्या एक्झाम सीजीएल सीपीओ सगळ्यापर्यंतच्या वर्ड मी इथे कव्हर केलेले आहेत. तुमच्या वनरक्षकापासून किंवा अजून त्याच्यापेक्षा जर बेसिक असेल कोणतं तर तिथून उचललेले वर्ड आहेत. क्लिअर आहे है ना, तर लक्षात घ्या. ठीक आहे, चला एकदा पाहू काय व्होकॅब एक्सप्रेस आहे. 10वा क्लास आहे आपला, ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रेरक आहे. नंतर वर्ड आहे आजचं व्हॉल्युबल. व्हॉल्युबल म्हणजे काय होते, बोलका, वाचा. आणि सिनॉनिम्स आहे टॉकेटिव्ह, चॅटी, लोकेशियस, मॉबी, वर्डी, कम्युनिकेटिव्ह, एक्स्ट्रोवर्ट, प्रोलेक्स, नंतर वर्बोज, गॉसिपी आणि गॅबलस. राईट, हे काय होते रे बाबा, हे सगळे सिनॉनिम्स होते, समानार्थी शब्द होते. मग याच्याच अपोजिट काय असतात, अँटोनिम्स असतात. अँटोनिम्स म्हणजे काय होते, रिझर्व आहे ना, संकुचित विचारांचा, न बोलका. रेटिसेंस, इंट्रोवर्ट मनातल्या मनात हे करणारा. टॅसिटम, नंतर टाईटली, अनकम्युनिकेटिव्ह आणि लॅकॉनिक. तर हे सगळे काय आहेत तुमचे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. इथे आपण आजचं लेक्चर जे आहे ते वाइंड अप करू. आणि एक लक्षात घ्या, जर खरंच लेक्चर आवडत असेल तर बाबा तुमचा प्रतिसाद फार म्हणजे खूप कमी झालेला आहे. तुमचा जो प्रतिसाद होता पहिल्यासारखा प्रतिसाद राहिलेला नाही. कळत नाहीये की स्ट्राईक आल्यामुळे त्या चॅनल रेकमेंड करत नाहीये तुम्हाला किंवा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत नाहीये. हा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण जर तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन किंवा क्लास पोहोचत असेल तर मित्र हो, वॉच करा, त्याला शेअर करा. कारण कसं आहे, मागं चुकीनं आमच्याकडनं एक व्हिडिओ अपलोड झाला होता, त्या कारणाने सुद्धा आपल्या याच्यावरती काय झालेलं आहे, चॅनलवरती स्ट्राईक आलेली आहे. मला तर तेच कारण वाटते की तो व्हिडिओ स्प्रेड होत नाहीये. पण जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, है ना. आणि जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करा, मित्रांना द्या. कारण जे आहे, जे एक्झॅक्ट तुमच्या एक्झामसाठी महत्वाचं आहे त्याच गोष्टी मी इथे घेतोय. क्लिअर आहे ना, ठीक आहे, ओके, थँक्यू.